हॅलो, जर्मन क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. Ich heiße गौरी. Ich heiße गौरी. माझं नाव गौरी आहे. Wie heißen Sie? हॅलो, wie heißen Sie? तुमचं नाव काय आहे किंवा तुम्हाला काय म्हणतात अशा अर्थाने हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर आहे Ich heiße. हॅलो, Ich heiße. मला अमुक अमुक म्हणतात. Ich heiße गौरी. आपण जर इथे पहिला प्रश्न पाहिला, हॅलो wie heißen Sie? जर्मन भाषेमध्ये वी हा शब्द कसा या अर्थाने असतो. पण जेव्हा आपण कुणाची पर्सनल माहिती मागतो, जसं की त्यांचं नाव, टेलिफोन नंबर, ईमेल ॲड्रेस किंवा घराचा ॲड्रेस, तेव्हा आपण वी हा काय अशा अर्थाने वापरतो. आणि म्हणूनच इथे आपण म्हणतोय वी हायसन जी, तुमचं नाव काय आहे. हायसन म्हणजे काय म्हणतात अशा अर्थाने तो शब्द आहे. आणि झी म्हणजे तुम्ही. जर्मनमध्ये झी हा शब्द तुम्ही अशा अर्थाने वापरतात. आणि तो फॉर्मल कॉन्व्हर्सेशन्समध्ये जेव्हा आपण कुणाला तुम्ही म्हणून संबोधतो तेव्हा आपण झी असं म्हणतो त्याला. पण जेव्हा आपण कुणी लहानांशी बोलत असतो किंवा आपल्या मित्राशी बोलत असतो किंवा आपण कुठल्या इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशनमध्ये असतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीला तुम्ही न म्हणता तू असं म्हणतो मराठीत. तसंच जर्मनमध्ये आपण त्याला दू असं म्हणतो. आणि तेव्हा मग आपण प्रश्न विचारू, वी हाईस दू, तुला काय म्हणतात किंवा तुझं नाव काय आहे अशा अर्थाने. आणि तो उत्तर देईल इश हायस आणि त्याचं नाव. वेर सिंड जी म्हणजे तुम्ही कोण आहात. वेर म्हणजे कोण, झिंड म्हणजे असणं आणि झी म्हणजे तुम्ही. हे अजून एका पद्धतीने आपण कुणाला नाव विचारू शकतो. वेर सिंड जी, तुम्ही कोण आहात. किंवा वेर बिस्ट दू, तू कोण आहेस. वेर बिस्ट दू आणि ती व्यक्ती उत्तर देईल इश बिन आणि नाव. माझं किंवा मी अमुक अमुक आहे. इश बिन गौरी, मी गौरी आहे अशा अर्थाने. आपण कुणाला नाव अजून एका प्रकारे विचारू शकतो आणि ते म्हणजे वी इस्ट इयर नाम. वी म्हणजे काय, इस्ट म्हणजे असणं आणि इयर नाम म्हणजे तुमचं नाव. तुमचं नाव काय आहे असा हा प्रश्न आहे. आणि जर आपण त्याला तू म्हणून संबोधणार असलो तर आपण त्याला वी इज दाइन नाम, तुझं नाव काय आहे असं आपण त्याला प्रश्न विचारू. आणि उत्तर असेल माइन नाम इस्ट, माझं नाव अमुक अमुक आहे. माइन नाम इस्ट गौरी, माझं नाव गौरी आहे. आज आपण या ठिकाणी 3 प्रकारे जर्मनमध्ये नाव कसं विचारता येतं हे पाहिलं. पहिला आहे वी हायसन जी किंवा वी हायस दू, तुम्हाला काय म्हणतात किंवा तुला काय म्हणतात अशा अर्थाने. आणि त्याचं उत्तर आहे इश हायस, माझं नाव अमुक अमुक किंवा मला असं अमुक अमुक म्हणतात. किंवा वेर सिंड जी, तुम्ही कोण आहात. किंवा वेर बिस्ट दू, तू कोण आहेस. आणि उत्तर आहे इश बिन, मी गौरी आहे. किंवा वी इस्ट इयर नाम, तुमचं नाव काय आहे. किंवा वी इज दाइन नाम, तुझं नाव काय आहे. आणि उत्तर आहे माइन नाम इस्ट, माझं नाव गौरी आहे. या ठिकाणी वी हायसन झी जेव्हा आपल्याला कोणी विचारतं किंवा वी हायस दू विचारतं, तेव्हा जरुरी नाही आहे की आपण त्याचं उत्तर इश हायसमध्येच दिलं पाहिजे. आपण ह्या तिन्हीपैकी कुठलंही एक उत्तर त्या ठिकाणी देऊ शकतो. जसं वी हायसन झीला आपण इश बिन किंवा माइन नाम इस्ट असं पण उत्तर देऊ शकतो. तसंच उरलेल्या 2 प्रश्नांना पण आपण ह्यापैकी कुठलंही एक उत्तर देऊ शकतो.